दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच लागून आलेलं शहाणपण यात जमीन आसमानाचा फरक असतो. आयुष्यात तडजोड तिथेच करायची जिथे आपल्या भावनांची मोडतोड होत नाही. वेळ ही आपल्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. तिला अशा ठिकाणी गुंतवायचं की जिथे आपल्याला जास्त परतफेड मिळेल. पैसा असणारी सगळीच माणसं श्रीमंत नसतात. त्यापैकी बरीच माणसं संस्काराने दरिद्री आणि विचाराने भिकारी असतात. मोत्यांच्या हारात हाराची सुंदरता ही केवळ मोत्यांमुळे नसते, त्यांना एकत्र बांधून ठेवणारा धागाही तितकाच महत्त्वाचा असतो. प्रत्येक अडचणीला उत्तर असतंच, ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टी पलीकडची अडचण कधीच अस्तित्वात नसते. शेवटचा प्रयत्न करून बघण्यात काय हरकत आहे, या वाक्याने कित्येक स्वप्न नव्याने सुरू होतात. भविष्य म्हणजे अनंत वाटा. कोणत्या वाटेनं जायचं हे ठरवण्याकरिता तुम्हाला भरपूर प्रमाणात सवलत देतो तो भविष्यकाळ. प्रत्येक माणसात एक चांगुलपणाचा धागा असतोच. त्या धाग्याच्या आधारानं तो कितीही दूरवरच्या उंचावरच्या माणसाबरोबर एक प्रेमाचा शेला विणत असतो. मनुष्याला स्वतःची माणुसकी विसरायला लावणारी एकमेव चैनीची वस्तू म्हणजे पैसा. जगात कोणतीही गोष्ट तुम्ही पैशाने मिळवू शकता, पण मायेची माणसं मिळवणे खूप कठीण आहे. पैसा येतो आणि जातो. पैसा जगण्यासाठी आवश्यक असला तरी सर्वस्व नाही. त्यामुळे आपल्यातील माणुसकी जाऊ देऊ नका. जीवनात येणारी परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच शिकवू शकत नाही. संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. तो कायम कुठंच मुक्कामाला राहत नसतो. परिस्थिती कशीही असो, जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे. कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरीसुद्धा गोड आंब्यात परिवर्तित होते. जे घडले ते चांगलंच घडले, जे घडते ते चांगलंच आहे, जे घडणार आहे तेही चांगलंच असेल. विश्वास ठेवा स्वतःवर, स्वतःच्या कर्मावर आणि सर्वत्र असणाऱ्या त्या ईश्वरावर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.